हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडरी कवरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज। तरी धडधडोनी वहिला ये भक्तीचे वाटे लाग, या पाविसी अव्यंग निजधाम माझे। काल आपण ह्या ओळीचा उपघात म्हणून, पूर्वपीठिका म्हणून या श्लोकावर ही ओवी कशी आली याचा मागचा संदर्भ म्हणून आपण काल बरंच आणि चिंतन केलं। ज्ञानेश्वर महाराजांनी जरी आणि गीतेमध्ये गर्गाचार्यांसारखी भक्ताचार्यांसारखी जरी स्वतंत्र अशी भक्तिशास्त्राची रचना केलेली नसली आणि मुळामध्ये गीताशास्त्रामध्येच अशी भक्तिशास्त्रासारखी भक्तीची सूत्रवत वेगळी रचना नाही, पण तरीही भक्ती या विषयाची खूपच चर्चा मुळात गीतेत आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्याच मुखात भक्ती संबंधात अनेक संदर्भ, अनेक प्रक्रिया, अनेक प्रमेय, अनेक सूत्र घातली। आम्ही परमभक्ती आपुली म्हणू, म्हणजे न कळत तिथं परमश्रेष्ठ भक्तीची त्यांनी व्याख्या केली आहे। ज्ञानी येते संवित्ती, शैव म्हणती शक्ती आणि परमभक्ती आपुली म्हणू, अशी कितीतरी संदर्भ आपल्याला पाहता येतील। असं हे जी काही भक्ती आहे, ही भक्ती काय आहे याचा गीतेमध्ये जिथं जिथं विचार आलेला आहे तिथं तिथं ज्ञानेश्वर महाराजांना भक्तिप्रेमाची नितांत आवड असल्यामुळं आणि मनुष्याला ज्या विषयाची, ज्या वस्तूची, ज्या स्थलाची, ज्या सूत्राची,
ज्या विचारांची, ज्या प्रमेयांची आवड आहे, त्या आवडीविषयी तो तोंड भरून भरून बोलत असतो. तुकोबारायासारख्यानी म्हणावं ना, माझी जातीचे, इथं जात म्हणजे तेली तांबोली हा जात शब्दाचा अर्थ अभिप्रेत नाही. माझे जातीचे म्हणजे माझी जी आवड आहे तीच ज्यांची आवड आहे, असे समान आवडीचे मला भेटावे का? आवडीची धणी फेडावया. नाही तर ज्याला आवड नाही त्याच्या ठिकाणी आपल्या आवडीविषयी बोललो ना, लांब जायचं कारण नाही. गीतेवरच हे धर्मसंकीर्तन आहे. संजय किती कौतुकाने सांगत होता, किती आनंदित होऊन सांगत होता, किती आपल्या भाग्याची थोरवी वर्णन करता येतो. सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेच अवसरी पाहुणे पातळो आम्ही. तच्च संस्मृत्य संस्मृत्य असा तो आनंदाने अंतर्बाह्य फुलून गेलेला आहे. आणि तितक्याच अत्यानंदाने तो आपले मालक स्वामी राजा धृतराष्ट्र यालाही ते सगळं सांगतोय. पण त्याच्या लक्षात आलं की नाही, काही उपयोग नाही सांगत. हा आत बाहेर धडसा. त्याला म्हणावं लागलं की हे चर्मचक्षुनी तर आंधळे आहेतच आहेत, पण ज्ञानचक्षुनी सुद्धा एक ठार आंधळेच आहेत. का आवड नाही? ज्ञानोबाला म्हणले, राणीचे रावळा नेलिया दाही दिशा मानी सुनिया, जो जेची ते गौरवू नेणे तयासीच ते भिंगुळ वाणे. पण इथं असं नाही आहे. इथं ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानियांचे दाजे आहेत, पण आवड काय आहे? माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुढी पांडुरंगी मनरंगले. असे भक्तिप्रेमाची अत्यंत आवड आहे त्यांना. आणि त्यामुळे जिथं जिथं भक्त भगवंत आणि भक्ती त्याचा जिथं जिथं आणि चर्चित विषय आहे तिथं तिथं त्यांनी पदाची कोर न सांडता भाष्यकारांच्या भूमिकाला यत्किंचित उणेपणा न येता भाष्यकारांची मर्यादा लक्षात घेऊन पण त्यांनी भक्तीचं व्याख्यान केलेलं आहे. इथं भक्तीचं व्याख्यान करत असताना आपली जी प्रस्तुत चिंतनाची ओवी आहे, तरी धडधडोनी वैलानी. मराठी भाषा ही जरतारी भाषा आहे. जरतारी म्हणण्याचं कारण काही शब्द जे मराठीतले आहेत ना ते एकटे एकटे येतच नाहीत. जसं दाम्पत्य म्हणलं की पती आणि पत्नी. सुहासिनीची ओटी भरायची म्हणजे नुसतं अलकुंड नाही, लेकुरवाळ अलकुंड. तसं मराठीची गत अशीच आहे, काही शब्द एकटे येत नाही, जर शब्द एकटा येत नाही आणि तर शब्दही एकटा येत नाही. कुठंतरी जर आला असेल तरच तर हा शब्द शोभून दिसतो. आणि तर हा शब्द आलाय त्याचा अर्थ माग कुठंतरी जर हा शब्द येऊन गेलेला आहे. स्पष्ट जरी नसला तरी अध्यारूप स्वरूपात आणि बीजगणितातल्या कंसातल्या सारखा आहे. तर इथं ओळीचं पहिलं पदच आहे तरी. तरी का तरी? तर अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. हे जे काही भगवंतानी अर्जुनाला मृत्यूलोकाचं यथार्थ आणि वर्णन करून सांगितलंय ना, आणि असल्या मृत्यूलोकाचं अर्जुना आलाय
आणि काय बळ ह्या मृत्यू लोकात आलेल्या आणि मनुष्य मात्रांच्या ठिकाणी, प्राणी मात्राच्या ठिकाणी. ज्ञानोबाला एखादं सूत्र, एखादं प्रमेय श्रोत्यांना ठसावं यासाठी थांबलो. म्हणजे पुढं बोलावं का नाही असं विचारात पडलो. ज्ञानदेव आहेत, पण त्यांनी कुठेही या ग्रंथामध्ये पांडित्य मिळवलेलं नाहीये, त्यांची ही भूमिका नाही. मग प्रस्तुत जो काही विषय असेल तो श्रोत्यांच्या अंतःकरणात कसा ठसेल यासाठी बाळबोध भाषेमध्ये आबाल सुबोधे, पांडित्य विद्वत सभा नाही. श्रोत्यांना कसं कळेल, श्रोत्यांना कसं कळेल, वाचकांच्या घरी हा सिद्धांत कसा उतरेल ही त्यांची दृष्टी आहे. आणि त्यामुळे एकापेक्षा एक अनेक दाखले देतात ते. अरे अनित्यम असुखम लोकम ह्याच आणि त्यांनी व्याख्यान ज्या आणि वयातनं केले ना, म्हणजे ह्या माणसाला असं काय आहे, काय विद्या आहे का वयसा आहे? विद्या नाही, वयसा नाही, पण मग कशाच्या भरवशावर ते अवलंबून असतात? म्हणजे कशाचे? म्हणजे पंच इंद्रियांचे जे पंच आणि विषय आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषयेंद्रिय संयोगात त्यातनं जे इंद्रियांच्या माध्यमातनं आणि वैषयिक सुख जे काही क्षणिक का होईना पण अनुभवायला येतं, आणि हे नाकारून चालणार नाही. साधी गोष्ट आहे. उत्तम श्रीखंड आहे, हे जिभेला लागलं असताना काटे टोचल्याचं काका दुःख होतं का सुख होतं? सांगा मला. म्हणजे आहे का नाही? ते कशाचं आहे? अगदी अध्यात्म वेगळा विचार आहे, तुर्तास आपला तो विषय नाही. पण अहो साधा कपडा की जो वर्षभर कसा बसा टिकणार आहे. धोतर तर आमची आता 4 महिन्यापेक्षा जास्त टिकत नाहीत. तुमचे ते लेंगे जे आहेत ना ते वर्ष टिकतात, पण धोतर टिकत नाही. पण असलं धोतर नवं पान काढलं ना दुःख होतं का? भरोसा आहे कशाचा? या इंद्रियजन्य विषय सुखावर माणसाचा या मृत्यूलोकात भरोसा आहे. पण बाबा अर्जुना, अरे ज्या देहातला एक भाग आहे इंद्रिय आणि इंद्रियांना प्राप्त होणार हे वैषयिक सुख, अरे त्या देहाचाच भरोसा नाही रे. ते काळा नळाच्या तोंडी घापे लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे म्हणा. माशीला पंख फडकवायला वेळ लागत असेल इतक्या थोड्या वेळात होत्याचं नव्हतं. कुणीतरी भेटत, अण्णा तुम्हाला कळलं का? नाही. अहो ते गोविंदराव गेले ना. अण्णा म्हणतात काल संध्याकाळी भेटले होते, असे कसे गेले? त्यातलं असं का म्हणतात सांगू का अण्णा? मला न सांगता गेले कसे? अहंकार, सूक्ष्म अहंकाराच्या पोटी हे उद्गार येतात. आणि असलं हे मरण जे आहे केव्हा येईल, कुठं येईल, कधी येईल, कसं येईल, कुणाला येईल, कशाने येईल, काही सांगता येत नाही. पण नवलाय म्हणले तो सर्प जो आहे त्या सर्पाचं भक्ष्य जे आहे बेडूक, नेहमी सर्प हा बेडकाला आपल्या भक्ष्याला खायला खाऊन जातो, मुखाकडनं नाही, त्याच्या पार्श्वभागाकडनं. आता ज्ञानेश्वरी सांगायची म्हणजे हे सगळं बारक्या डोळ्यांनी दृश्य विश्व तटस्थ राहून बघावं लागतं. कधीही साप बेडकाच्या मुखाकडनं त्याला गिळत नाही, तो पार्श्वभागाकडे. आणि त्यामुळं आपण सर्पाच्या मुखात निघालोय हे बेडकाला कळत नाही.
आणि असा सर्पाच्या मुखात अर्धा गेलेला ज्याचा पार्श्वभाग तो बेडूक आपल्या मुखातली लांब जीभ जी आहे त्याला लांब बाहेर काढता येते. मला वाटतं आपल्याला नाही की आपल्या नाकाच्या शेंड्याला सुद्धा लागत नाही. एखाद्याची लागती त्याला म्हणतात आणि नाकाच्या शेंड्याला लावून बोलतोय, त्याला लांब लचक जीभ काढताय. आणि अशा त्या जिभेनी तो हवेमध्ये वातावरणात फिरणारी जी माशी आहे ना ती माशी व्यंकृत करत असतो. अर्जुना हा मृत्यू लोकातला आणि पाहिला. अरे मग हे ज्याच्या विषय सुखावर भरोसा आहे ते कसं आहे तर साध्यंत जाण दुःख. पण काय करावं, न सेविता न सरे असं ते आहे. आणि आतला हा मृत्यूलोक ऐकिजेल कवणाचे कानी कैची सुख निद्रा अंतरणी इंगळाच्या. आहे का कमी वाटला आता एकापेक्षा एक सरळ दाखते. मंगळाच्या अंकुरी सवेची अमंगळाची पडे. म्हणजे जे बीज पेरावं त्या बीजातनं आपल्याला निदान कमीत कमी गेला बाजार एक कणीस तरी मिळावं या अपेक्षेने जे पेरलंय ना ते पेरलेलं बीज असताना त्यालाच किडीने पोखरायला सुरुवात केलेली असती. त्यातनं काय अंकुर येणार. सवेच्या मंगळाची पडे मृत्यूदराच्या परिवरी गर्भुगिवती. असला सगळा आणि मृत्यूलोक. अरे कशाचा मगाशी मी शब्द वापरून गेलो पुन्हा वापरतो. दुरुक्ती हा दोष आहे. काय आधार आहे कशावर आणि भिस्त आहे त्यांची. अहो ज्या नावेला शेकडो भोकं पडलेली आहेत अशा भोकं पडलेल्या नावेत बसून अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागर यातनं आणि जाता येईल का. जाता येणार नाही. पण काय नवल आहे बाबा अर्जुना. इहलोकी मिळणारी सुख आणि परलोकी मिळणारी दिव्यातिदिव्य सुख ही मिळावीत म्हणून गाठीची एक पै सुद्धा खर्च करत नाही. पण ज्यातनं केवळ हानीच आहे तिथं मात्र अफाट पैसा मागचा पुढचा विचार न करता घालतात. अर्जुना ह्या मृत्यूलोकातला हा आणि आश्चर्याने थक्क करून सोडणारा भाग आहे. एवढं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. मग असल्या संसारात तो आलाय आणि इथं माझं भजन न करता तू या सामान्य लोकांच्या प्रमाणे मला या संसारातच पूर्ण सुखरूपता मिळेल अशा भ्रांत कल्पनेत राहिलास ना तर तुला ते सुख अंश मात्र सुद्धा मिळणार नाही. जर राहिलास तर असा भरवसा बाळगून तरी झडझडून वहिला. आणि ज्ञानोबाने सांगितलंय अहो आपल्या घरामध्ये श्रीखंड करायचे, बासुंदी करायची आहे, उत्तम पक्वान्न करायचे. त्यासाठी केशर हवे, बदाम हवेत, काजू हवेत, पिस्ते हवेत, चारोळ्या हव्यात, अक्रोड हवेत, बेदाणा पाहिजे, सुके अंजीर पाहिजेत. काही राहिलं का असं सगळं हवंय. पण गाव असं आहे की आठवडा बाजार, फक्त आठवड्यातनं बाजार एक द्या. अशा आठवड्या बाजाराच्या टोकाला जिथं खारवलेले वाळवलेले अशी आणखीन अभक्ष ज्याला आपण म्हणतो असं आणि जलखाद्य तिथं वाळलेली ताजी काल रात्री जाळ्यात धरलेली
असल्या बाजारात जर गेला तिथं केशर मिळेल का, तिथं सुकामेवा मिळेल का? तसं बाबा या मृत्यूलोकाच्या बाजारामध्ये आणि तुला कुठेही सुख हे मिळणारच नाही, मिळणारच नाही. जे धुर्ण महाराज काका म्हणायचे, व्याकरणाच्या भाषेत जर या मृत्यू लोकाचं वर्णन करायचं ना, तर जी जी विरामचिन्ह आहेत ना ती भरपूर आहेत, भरपूर काही, आणि तूटच नाही, कमतरता नाही. प्रश्नचिन्ह किती आहेत म्हणून सांगावीत, किती समस्या आहे, किती प्रश्न आहेत, किती प्रश्न आहेत. एकाचा एकच नाही, एकाचे दोन नाही, सगळ्यांचं एक नाही, एकाला सगळे नाही, सगळ्यांचे सगळे नाही, आणि एकाचं एक नाही. न्यायवचित भाषा, न्यायशास्त्र पहा. ज्याचे त्याचे प्रॉब्लेम वेगळे आहेत, हो, ज्याचे त्याच्या समस्या वेगळ्या आहेत, पण आहेत. स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह आहे. फक्त पूर्ण विराम जो आहे ना, तो पूर्ण विराम प्रपंचात नाही. मी प्रपंच पूर्ण करीन, मग मी होनी काय, माझे आमच्यासारख्याचे लाख शब्द आणि संतांचा एक शब्द, सौ सोनारकी एक लोहारी. तुकोबाराय नाटाच्या अभंगातून सांगतायत आपली स्थिती. मग मी होनी निश्चिंता, अवघ्या सारोनिया चिंता. सगळ्या चिंता जीवनातनं संपील, मग चिंतारहित निश्चिंत होईल, आणि मग परमार्थ करीन, ठेवलाय तुमच्या बापाने. होणे नाही, होणे नाही. एक सारीचा तो, अहो खूप मंडळी मला काका सांगतात, आश्वासन देत, अण्णा काय करावं, अजून शकूचं लग्न व्हायचंय ना. लग्न तिचं झालं ना, मग परमार्थच पहा, पारायण, प्रवचन, भजन, उपासना, फक्त त्या शकूचं लग्न. आमच्यासारखं माणूस अत्यंत चिवट असतो. आमच्या शकूचं लग्न झालं, आता येणार म्हणला होता. हो हो, पण मग आता काय झालं, अहो आता ती बाळणपणाला येणार आहे. मराठा, मी प्रपंच पूर्ण करीन आणि मग परमार्थ करीन. शक्य नाही. प्रपंच करता करताच, केल्यानंतर नाही, करता करताच. आणि असं असल्यामुळं तरी जर तुला सुखाची अभिलाषा असेल, आणि मला सांगा देव नको म्हणणारे असतील आणि आहेत, किंवा असला तर आता त्याचा उपयोग नाही, तंत्रविज्ञान खूप विकसित झालंय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप आणि अद्ययावत आहे, प्रगत होती आहे. मागच्या तासाची ह्या तासाला नाही. देव नको म्हणते. आमचे डॉक्टर श्रीराम लागू म्हणतात ना, असला तर रिटायर करा, काही उपयोग नाही त्याचा. ठीक आहे, नको. पण श्रीराम लागू असं म्हणतात का, मला सुख नको. आम्ही ज्याला देव म्हणतो आणि तुम्ही ज्याला सुख पाहिजे म्हणता, ते सुख आणि देव एकमेकापेक्षा भिन्न नाही. म्हणून संतांनी सांगितलं, तुला सुख पाहिजे का, उपाय काय, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. का नोहे? आता जे सगळं आणि हा अनित्यम असुखम याचं वर्णन केलं ना, तुकोबारांनी एका चरणात सांगितलं. का नाही? देवाशिवाय सुखरूपता का नाही? ये रती माईके दुःखाची जनिती. देवाखेरीज येर बाकी जे जे काही आहे दृश्य, ते माईक आहे, माया कार्य आहे. आणि माया कार्य म्हणलं की ते दुःखाचं जन्मस्थान आहे. लहान तुम्ही पण कळत होतं. आई बाबांच्या बरोबर पुण्यातल्या
प्रभात चित्रमंदिरामध्ये माया बाजार चित्र बघायला गेल्याचं मला अजून आठवतं. त्यात एक गाणं होतं, जुने आपुनी ज्यांनी ज्यांनी जुनं टाकलं आणि नवं घेऊन आले त्याची काय फटफजिती झाली. का माया कार्य आहे ना ते. माईक आहे येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती आदावंते चयन्नास्ती. एक सूत्र सांगतो तुम्हाला, ज्याला आदी नाही आणि ज्याचा अंतही सांगता येत नाही. थांबलो म्हणजे ती व्याख्या आहे नाही असं नाही, पण तिथं अतिव्याप्ती हा दोष आहे. परब्रह्माला आदी नाही आणि परब्रह्माला अंतही नाही. मग आगावंते ज्यांना अस्ति वर्तन आणि तत्तथा असं पुढचा अर्धसूत्र आहे. मग परब्रह्म हे अनित्य ठरेल म्हणून हे वाक्य आणि ब्रह्माची यथार्थ व्याख्या करू शकत नाही. ते ब्रह्म व्यतिरिक्त जे जे भासमान होणार आहे त्याचं वर्णन करणार आहे. म्हणून ज्ञानोबाने स्पष्ट केले, ब्रह्मगिरीहुनी न निघे. काय ज्ञानोबा आहेत पहा. आदावंते जयन्नास्ती या सूत्रातला जी काही उणीव आहे ती उणीव ज्ञानोबाने दूर केली आहे. ब्रह्मगिरीहुनी न निघे आणि समुद्री कीर न दिघे माझी दिसे ते वाहुगे मृगांबुजैसे. कोणती नदी असो नद असो उगम सांगता येतो. नाही समुद्राला मिळाली नदीला मिळाली सांगता येतं की वा ती नदी या नदीला या ठिकाणी मिळाली. मृगजळाची नदी जी आहे ना, आरवली पर्वतात सातपुडा सह्याद्री विंध्याचल निलगिरी हिमालय मेरू कुठं नाही सांगता येत. आणि कुठं मिळाली नाही माझी दिसे वाहुगे. तसा हा सगळा आणि माया कार्य प्रपंच आहे. आणि त्यामुळं याच्यावर भिस्त ठेवून कुणालाही सुखरूपता प्राप्त होणार नाही. आणि तुम्हाला आम्हाला सुखरूपता हवी आहे. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. अशी कोणाही जीवाची अशी भावना नाही. मनुष्य मात्राचीच काय जनावराची 83,99,999 योगी जे आहेत मानव योगी सोडून त्यातल्या कोणाही प्राणी मात्राची अशी भावना नाही की मला दुःख प्राप्त व्हावं. साधी गोष्ट आहे. ज्यांना कोणी धनी नाही अशी जी जनावरं रस्त्याने हिंडतात ना, गाई देवीच्या नावाने सोडलेले आणि म्हैशी कुत्र दारात उभे राहतात एखादे. संस्कार असतील उदार हात असेल भूतमात्रातला आत्माराम जाणत असतील काही राहिलेली शिळी भाकरी तुकडा पोळी त्या गाईला घालतात. त्या गाईला ठाऊक होतं की या दारात उभं राहिलं आपल्याला चतकोरभर मिळतं. पण ज्या दारात तिच्या पाठीवर काठीचा प्रहारच बसतो गाय चुकून त्या दारात जात नाही. साधा चतुष्पाद जनावराला हे कळतं ना, त्याच्यापेक्षा आपण बरे आहोत ना. प्रत्येक प्राणी मात्राला सुखाची अपेक्षा आहे. अयोग्य आहे का? सुखाची अपेक्षा असणं गैर आहे का? अधर्म आहे का? अनिती आहे का? अव्यवहार्य आहे का? नाही साहजिक आहे, योग्य आहे. आणि योग्य नाही शक्य आहे आणि आवश्यक आहे. सुख मिळणं सुख हवं असणं योग्य आहे. सुख मिळणं शक्य आहे आणि सुख प्राप्त होणं आवश्यक आहे. का हवंय? का हवंय? तर सामान्य एक असा सिद्धांत आहे जो जिथून आलाय ना तिथं जाण्याकडं त्याची ओढ असते. आता तुम्ही या आणि आईची कृपा या वास्तूमध्ये
4:30 ते 6 या कालावधीमध्ये प्रवचन ऐकण्यासाठी आलात का इथं मुक्काम टाकण्यासाठी आलात? आलात तर बिडकर सोय करतील मला विश्वास आहे, पण तिथं तुम्ही ह्या हेतूने आलात ना. आणि 6 वाजले की तुम्ही आपल्या घराकडं जाणार ना. तसं आपण कुठून आलोय? मोठा विचार आहे. आपण आलोय कुठून? तुकोबाला सांगतात एका खेळ्याच्या अभंगात, देश वेश नोहे माझा सहज फिरत आलो. हा देश माझा नव्हे, हा वेश माझा नव्हे, हे स्वरूप माझं नव्हे, हा आकार माझा नव्हे, सहज फिरत आलो. आणि असा असल्यामुळं करू सत्ता कवणावरी कोठे स्थिर राहिलो. हात पाय कान डोळे म्हणता माझे की कैसा मोकविलो. माझं 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 म्हणतो. आपल्याला विचारून सोडचिठ्ठी देतात का? अण्णा 80 वर्ष तुम्हाला खूप उपयोग दिला, आता आम्ही पडू का असं जाताना अण्णाने विचारलं का? आणि विचारलं असतं तर अण्णा म्हणतील का पडा, आता खूपच सेवा दिली, या आता म्हणू का? नाही. म्हणता माझे की कैसा मोकविलो का परदेशी नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता. आम्ही त्या स्वरूपाच्या घरातनं आलेलो आहोत. आमचं मूळ घर स्वामी समर्थ भक्तावतार असं ते म्हणायचे. मूळ पुरुष, मूळ झाड, वटवृक्ष, मूळ वटवृक्ष. कुठं आहे तो वटवृक्ष? मूळ कुठं आहे? 15व्या अध्यायात सांगितलंय, ऊर्ध्व मूल अधशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम. हा वृक्ष असा आहे की वर मुळं आहेत आणि खाली फांद्या आहेत. असला हा, आणि शिनसार शब्द वापरलाय ज्ञानोबरायांनी. असला हा वृक्ष आहे. गीताईत त्यांनी सांगितले, वरी मूळ, मूळ वर, शाखा खाली, मूळ काय? ब्रह्म. त्या ब्रह्मस्वरूपातनं आपण या दशेला आलोय. उन्नती आहे का अवनती आहे? म्हणजे नोकरीमध्ये बढती आहे का रिव्हर्शन आहे? अवनती आहे, पदोन्नती नाही, पदाची अवनती. पण जिथनं आलोय तिथं जाण्याची ओढ आहे. मला वाटतं आता ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य देऊन किती वर्ष झाली? अजून आपल्याकडं कोर्टाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या, आता जी मेहरबान कोर्ट आहेत ती इंग्लंडमधनं, ऑस्ट्रेलियातनं, फ्रान्समधनं आलेली आहेत का? त्या काळात तीच आलेली होती. त्यामुळे त्यांना इथला उष्ण कटिबंधातला उन्हाळा सोसत नव्हता म्हणून सुट्ट्या होत्या. आता आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने उन्हाळ्यामध्ये कोर्टांना आणि महिना महिना सुट्टी द्यायचं काही कारण नाही. इथे देशी मंडळी आहेत. खूप आपल्याला बोलता येईल. सिद्धांत लक्षात घ्या, जिथून आलोय तिथं जायची ओढ आहे. अहो साधी गोष्ट आहे. घराकडनं जी बैलगाडी नेऊन गाडीवर निघालाय ना, त्याला खांद्यावरचा जो आसूड आहे, नाईलाजाने का होईना, ज्याचं जनावर प्रेम आहे ना, तो मनुष्य सहसा आसूडाचा वापर करत नाही. पण नाईलाज म्हणून त्याला एखादा कोरडा ओढावा लागतो. आणि बाजार करून जेव्हा गाडी घराकडे निघते ना, त्याला कोरडा उचलावा लागत नाही, त्याला कासरा ओढून धरावा लागतो. अरे बैलासारख्या ना जर आपल्या गोठ्यात जायची आणि अत्यंत तातड आहे, आवड आहे, हौस आहे, मग बैलापेक्षा आपण बरे आहोत ना. आणि ह्यामुळं आमचं मूळ स्थान दुःखाची आत्यंतिक निवृत्ती असणारं असं पूर्ण सुखरूप हे आपलं स्थान आहे. आणि त्या स्थानावरनं आपण आलोय. त्यामुळे पुन्हा सुखरूपतेकडे आपली ओढ आहे. आणि जर अर्जुना बाबा ही सुखरूपता हवी असेल तरी झडझडोनी वैलानी, झडझडोनी
दृष्टांत चांगला नाही, पण सिद्धांत कळण झळझळी होऊन या शब्दातनं ज्ञानोबांना काय सांगायचंय म्हणून सांगतो. आपल्याकडे यज्ञामध्ये आणि आजापुत्रम बली दद्यास, बळी द्यायचे. यज्ञ पशु जो आहे ना त्याला मारायचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार, एक झटका पद्धती आणि एक हलाहल पद्धती. झटका पद्धती म्हणजे जो आजापुत्र बळी द्यायचा आहे तो यज्ञ मंडपातला जो यूप आहे, ज्या खांबाला तो यज्ञ पशु बांधून घालतात त्याला यूप अशी संज्ञा आहे, त्याला बांधलेला असतो. आणि वेळ आली म्हणजे त्याचा बळी आणि अर्पण करायचा असतो. मग अत्यंत तीक्ष्ण अशा धारदार हत्याराच्या द्वारा डोळ्याचं पातळ लवते न लवते तोपर्यंत आणि त्यांचं मुंडक छाटणं ही झटका पद्धती. आणि हलाहल पद्धती त्या आजापुत्राच्या नाभी प्रदेशी ताकदवान माणसाने बुक्क्या मारून मारून आणि त्याला ठार मारणं ही हलाहल पद्धती. आता मारायचंच आहे ना, त्याची हाल हाल करून कशाला मारायचा? एका झटक्यात ते आपल्याला मारले हे सुद्धा त्याला कळतं. त्याला कळतं. गटार अमावस्येच्या दिवशी मरी आईला कापण्यासाठी जनावरांच्या बाजारातनं जे 4 पायाचं आणतात ना, त्या कोकराला कळलेलं असतं हा मला कापायला नेणार आहे. ते रस्त्याने बाजारातनं घराकडं मंदिराकडं घेऊन येताना त्याचं ओरडणं पहा व्याकुळता असते. त्या मुक्या जनावर कळलेलं असतं हा मला कशासाठी नेतोय. मग त्याला इतकं दुःख देऊन कशाला मारायचा? तसं काय आहे, आजपर्यंत करतो ना संसार, मग उद्या निघीन त्यातनं बाजूला. संसारातनं बाजूला निघण्याचा उद्या आपल्या आयुष्यात कधीही उगवणार नाही. जसा आज रोख उद्या त्या वाण्याच्या दुकानात उधार देण्याचा उद्या कधी येतो. कबीर महाराजांना सांगावं लागलं, बाबा पुढं करू पुढं करू पुढं करू. अहो वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर मामाना एक ग्रस्त आणि नेहमी आश्वासन द्यायचे, मामा तुम्ही आषाढीला जाता परत येता, कार्तिकीला जाता परत येता, चैत्रीला जाता परत येता, माघी वारीला जाता परत येता. मी निवृत्त झालो ना, पंढरपुराचं स्टेशन रोडला बंगला बांधून राहणार आहे. म्हणले बरं आमची सोय ही. म्हणून त्याला काय रे ते केशवराव असं असं म्हणत होते आणि बंगला बांधून राहणार होते, काय रे त्यांच्या बंगल्याचं काम? म्हणलं मामा तुम्हाला कळलं नाही? ते म्हणजे काय झालं? अहो केशवराव गेल्याच वर्षी. अरे बंगला बांधून राहणार होते. काय भरोसा? भरोसा नाहीये. पुराणातली गोष्ट सांगू का तुम्हाला? पांडवांना साम्राज्य मिळालं, राज्य करू लागले आणि धनुर्मासाचा कालावधी होता आणि पांडवांची रीत होती की दारी आलेला अतिथी जो आहे त्याला विनमुख पाठवायचा नाही, त्याला द्यायचं त्याला द्यायचं त्याला द्यायचं. पण त्या अतिथीला देण्याची एक वेळ ठरवली होती धर्मराजांनी. सकाळी अमुक वाजल्यापासून सायंकाळी अमुक वाजेपर्यंत. आणि एक अतिथी आला, त्याला वेळ होऊन गेली होती. दररोज सांगितलं बाबा वेळ झाली आहे, उद्या या. गेला विचार डोके दानशूर आहेत, देतात अतिथीला विनमुख पाठवत. उद्या आपल्यालाच उशीर झाला, लवकर येऊ आपण उद्या. हे भीमाने ऐकलं होतं की दादा त्या अतिथीला उद्या या म्हणे. त्या 5ही भावनात एक संकेत होता, अतिशय आनंदाची
वार्ता जर पाचापैकी कुणालाही एकाला कळली, त्यांनी राजवाड्यावर एक मनोरा होता, त्याच्यावर एक मोठी नौबत ठेवली होती, ती नौबत त्यांनी वाजवावी रतन घेतो, आणि ती नौबत धडाड 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 वाजू लागली ना. ती 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, ते वाजवणं बंदच होईना. धर्मराजांनी सेवकाला विचारलं, अरे काय रे वा, आमच्या 5पैकी मी तर नाही दिसाय, कुणाच 4 जणांना इतका आनंद झाला, किती वेळ वाजवताय बघा, कोण वाजवतंय 4पैकी. सेवक गेला, हुकमाचा बंदा, तो सांगत आला आणि भीम दादा वाजवतायत. मग बरोबर आहे म्हणलं, एवढा प्रचंड आवाज जा म्हणले, त्यांना सांगा दादानी बरोबर आले. भीमा अरे किती वेळ झाला, किती बडवतोय, काय असं आला? तो म्हणला, दादा हे काही सांगायची गोष्ट आहे का? भक्ती प्रेम सुख जसं अनिर्वचनीय नाथांनी सांगितले सूत्रात, तसा आनंद अनिर्वचनीय आहे, शब्दांनी सांगता येण्याच्या पलीकडे आहे. अरे हो, पण तो सांगितल्याशिवाय आम्हाला चौघांना कसा कळणार? सांग बाबा. हो काय सांगायचं दादा, आमचे दादा उद्यापर्यंत निश्चित जगणार, याच्याकरता काय आनंद आहे. दादांना कळलं. तो म्हणलं तर ताकभास कत्ता लोहार कळलं पाहिजे. सांगायचं कारण, कशाचा भरोसा आहे, क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा, काय करा राम राम स्मराधी. त्वरा करा, त्वरा करा, त्वरा करा. किती किती कल करे सो आज कर, आज करे सो अब्बी कर. उद्या म्हणू नका, आत्ता ह्या क्षणाला. तुकोबाराने आणखीन मार्मिक दृष्टांत देऊन सांगितलं, मढे झाकोन्या करीची पेरणी, कुणबियांची वाणी लवला आहे. ज्याचा कुणबावा आहे, मातीवर ज्याचं प्रेम आहे, 22 एकर बागायत रान आहे, उत्तम बी आहे, खत आहेत, जमिनीची मशागत भरपूर झाली आहे, याचा काळ वर्षावही उत्तम झालाय, वापसा साधलाय, आता उद्या पेरायचंय, आणि घरातली म्हातारी आटपली. तो म्हणतो आत्ता गळा काढून बसत नाही, म्हातारीचं सगळं बैजवार करू, आत्ता पेरून येऊ. तो तिला झाकून ठेवतो गोंड घालून. मढे झाकोन्या करीती पेरणी का, जर का वापसा गेला पुन्हा मिळणार नाही, तसा नरदेहरूपी वापसा पुन्हा मिळेल याचा भरोसा नाही. आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा. मग या नगराला आलोय ना, ज्ञानोबाला एका अभंगात सांगतायत काय करा. ये साते आलिया ओळंगा शारंधर. ओळखणे म्हणजे खरेदी करणे, प्राप्त करून घेणे. 7 म्हणजे बाजार. नरदेह रूपी बाजारात आलायत ना, काय खरेदी करा तर शारंधर, शारंग नावाचं धनुष्य ज्याच्या हातात आहे, शारंग पाणी, शारंग आहे पाणी ज्याच्या, असा सामासिक नाम आहे. असा तो शारंगधर, तो प्राप्त करून घ्या. नाही घेतलात ना काय होईल, नाहीतरी संसार जाईल लया. नाहीतरी या संसारात येणं लया म्हणजे फुकट ठरेल, निव्वळ येरझार घेईल. येरझार कुणाची सबळ, त्याची सरली येरझार झाला सफळ व्यापार. महाराज म्हणले त्याची येरझार सफळ, त्याचा व्यापार सफळ, यांनी हरी आपला असा करून घेतला. आणि असा हरी जो सुखाचं निधान आहे, सुखाचा ठेवा आहे, सुखाचा अधिकरण आहे, तो सुखरूप आहे. त्याच्या इतकं दुसरं सुखरूप काही नाही. सुखरूप आईचा दुजा कोण सांगा,
माझ्या पांडुरंगा सारी खातो, तुला सुखरूप व्हायचंय ना, तरी झडझडून अंग झटकून झटकन झटका पद्धती बघू की करू विचार, विचार नाही लगेच करायचं. ज्ञानोबाने अनेक सांगितले किती आणि किती घट्ट. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावा. हळूहळू ब्रह्म व्हायचं नाहीये. एका निश्चयात तुका म्हणे कानी ऐकली मात, तोची झाला घात जीवपणा. असा धडधडो तात्काळ त्वरित करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातड करायची आहे. त्वरा करा करा लागपाठ. धरा पंढरीची वाट, जव नाही चपेट घात पडिला काळाचा. त्यांनी जोपर्यंत आपल्याला अवसर दिलाय ना, तोपर्यंत गृहीत इवकेशेषु मृत्यूना धर्म. पण आता संस्कृत कळत नाही. धर्म मा आचरेत असं आणि संधी सोडवतात. नाही, धर्म हा आचरेत, धर्माचंच आचरण करायचंय. तात्काळ करायचं, तात्काळ लगेच लगोलग झडझडून. आणि झडझडून जर केलं ना तरच होत. करू की देंगे दिलाएंगे नाही होत. इथं लगेच लगेच झडझडून म्हणजे आम्हाला कळ झडझडून निघू, पण वहीला निघ. इथं आम्ही संतांच्या विचाराची सहमत होत नाही. त्यांना काय होतं सांगायला, अण्णांना काय होतं सांगायला, घरना दार देवळी बिरा, पडलं मुसळ तिथं क्षेम कुशल, पाठी नाही पोटी नाही काही नाही. काय होतंय वहीला निघ. वहीला निघ म्हणजे काय, या ज्ञानोबारायांच्या ओळीचा विचार करतोय तेच ज्ञानोबाराय. त्याचाच एक सांगतो, अभंग ज्यांनी केले ते ज्ञानदेव वेगळे नाहीत. ज्ञानेश्वरी आणि भाष्य करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांच्यापेक्षा तेच आहेत. ते म्हणतायत एका ठिकाणी. इथं काय म्हणतायत, वहिला निघ, तरी झडझडूनी वहिला निघ. अभंगात काय सांगतायत, घरदार ओखटे त्यजू मनसी तरी शरीरा एवढे जड. घरदार ओखट आहे म्हणजे दुःखाला कारण आहे. त्याग करू म्हणशील ना, शरीराचं काय करशील असा प्रश्न त्यांनी विचारवंतांच्या समोर उभा केलाय. काय टाकशील, काय टाकशील, कुठं जा. हरिपाठाती वेगळं सांगितलं नाही, प्रपंच सोडून हरिमुखे म्हणा म्हणले नाही. असोनी मग एक ज्ञानदेव दुचक्ती बोलतात काय, हा तिथं असोनी संसारी म्हणतात आणि इथं वहिला निघ म्हणतात. वहिला निघ याचा अर्थ प्रपंचाचा त्याग करून कुठेही जायचं नाही. आणि कुठं जाणार, कुठं जाणार. ठीक आहे, घराचा त्याग केला, बायका मुलांचा त्याग केला, करू नये. शास्त्र पुराण गीता वेद संत महात्मे त्याग करा सांगत नाहीत. आणि जरी यदा कदाचित काका त्यांनी सांगितलं असतं, आपण इतके मूर्ख आहोत का त्यांचं ऐकून टाकायला. सांगतच नाहीत मुळात, काय टाकायचं, संसारातच राहील. असोनी संसार. एक 2-3 तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही बरोबर उत्तर द्याल, माझा 1000% विश्वास. डोळे कसे असावे, नाव कशात असावी, पाण्याचा. माणसाच्या अंगात पाणी असावं नाही. मोती, पण मोत्याचे अलंकार घातले, मोत्याचे तोडे, मोत्याच्या पाटल्या, मोत्याचे बिलवर, पाण्यात हात घालता येतो का, दगीजवळ जाता येतं का, जाता येत नाही. मोती पाणीदार पाहिजे, पण पाण्यात मोती खपत नाही हो. नाव पाण्यात पाहिजे पण नावेत पाणी. डोळे पाणीदार पाहिजेत पण डोळ्यात पाणी काही करत नाही.
तसं आपण प्रपंचातच पाहिजे आणि आहोतच. प्रपंच शब्द जरा खोल अर्थ लक्षात घ्या. पंच म्हणजे 5. त्याला मागं उपसर्ग लागलाय. प्रकर्षाने 5 जणांचं जे एकत्रीकरण झालंय तो प्रपंच म्हणजे हा देह. त्यामुळे म्हणले घरदार ओखटे टाकशील खुल्या. शरीराचं काय करशील? त्या प्रपंचात शरीरातच राहते का? येणेची शरीरे, शरीरा येणे सरे. शरीराशिवाय काय साधन करणार? शरीराशिवाय काय उपासना करणार? शरीराशिवाय काय भक्ती करणार? मग हे साधन आहे ना. साधनाची तोडमोड नाही. कानात खुंट्या ठोका म्हणत नाही, डोळे फोडा म्हणत नाही, जिव्हा छेदा म्हणत नाही. फक्त काय करा? कबीरांचं एक वाक्य आहे महाराजा, वहिला निघ. कबीराने एका शब्दात वहिला निघ माऊलीला काय अभिप्रेत अर्थ सांगितला. इधर से उखडना और उधर लगाना. बस. आपल्या देशावरही भात पिकतं आणि सह्याद्रीचा घाट उतरून कोकण पट्टीत गेलो, परशुराम भूमी जी आहे तिथंही भात होतं. पण देशावरच्या भातापेक्षा कोकणात होणाऱ्या भाताचा दर्जा हा केव्हाही उत्तम. का? आपल्या देशावर जे भात होतं ते पेरणीचं भात होतं आणि कोकण पट्टीत भात जे होतं ते लावणीचं भात होतं. आधी साळी पेरल्या, तरवे आले 20-20 उंच, खाचरामध्ये गुडघा चिखल झाला. मग त्याची मुळं न दुखवता हळूवार हाताने 4-5 आणि रोप काढायची आणि खाचरामध्ये रोवायची. त्याला लावणीचं भात म्हणतात. त्या वाफ्यातनं काढायचं आणि खाचरात. तसं इंद्रियांची तोडफोड नाहीये. काय माझं भाग्य असेल, बऱ्याच महात्म्यांच्या बरोबर मला आपला भारतवर्ष सगळा फिरून पाहायचा योग आला. एक वर्षभर महाविद्यालयाचं वर्ष बुडलं. पण त्यावेळी गुरुनाथ वगैरे कंपन्या नव्हत्या. अशी यात्रा झाली. खूप या महात्म्यांचा सहवास लाभला. प्रवासामध्ये उत्तर प्रदेशात आपल्या गुह्य इंद्रियांना कुलूप घातलेले महात्मे भेटले. मामा म्हणलं काय हो? म्हणले त्यांचं धाडस आहे बा, पण पुढचं मामांचं भाष्य सांगतो तुम्हाला. ते म्हणजे इंद्रियांना कुलूप घालतं, मनात वासना संपलेली आहे असं नाही होणार. इंद्रियांची तोडफोड नाहीये. इंद्रियांना डायव्हर्ट करायचंय. जसा पुलाचं काम चाललंय, मोऱ्या बांधायच्यात, पाईपलाईन घालायची आहे, कमानी बांधायच्यात, डायव्हर्शन करतात ना. तसं इंद्रियांची मोहोर जी विषयांच्याकडे आहे ना, ती विषयांच्याकडनं काढून वळवून त्यांना भगवंताकडं कान भरून या ऐकीन तुझी कीर्ती. वाहे रंगी चावी नाचेन उदासे दे आता, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. 5 ज्ञानेंद्रियांची ओढ भगवंताकडे वळवणं म्हणजे डायव्हर्शन आहे. वहिला वेगळं निघायचं. आपण प्रपंचातच असावं. सांगतो, भक्तीचाच विचार करतोय आपण. ज्ञानेश्वर महाराजांची भक्तीची जी व्यापक कल्पना आहे ना, गीतेतला श्लोक आहे त्याच्या आधारे ते भाष्य करतायत. स्वकर्मणा तमभ्यर्च. काय सुंदर. आणि व्यासांचं भगवंताचा जो उपदेश आहे तो व्यासाने किती सुंदर शब्दात स्वकर्मणा अभ्यर्च. भगवंताची अर्चना सर्वात उत्कृष्ट, योग्य, श्रेष्ठ आणि भगवंताला प्रसन्न करणारी अर्चन भक्ती जर कोणती असेल, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होया पारा तोषा लागली. आपल्या वाट्याला आलेलं विहित कर्म भगवंताची सेवा समजून करणं ही भगवंताची अखंड होणारी सहकर्मणा आणि
काय होतं, सिद्धीम विंदती मानवा. कोणची सिद्धी इथं? अष्टमा सिद्धीतली नाही, ब्रह्मात्मैक्य ज्ञानाच्या द्वारा कैवल्य पदाची सिद्धी. पण त्याचा प्रारंभ आहे स्वकरणा. ज्ञानोबा यांच्या भक्तीची कल्पना इतकी विकसित आहे. शब्द आपल्याला जरा कटू वाटतील आणि तुम्हाला अण्णा तुमच्यासारख्याच्या वारकऱ्याच्या मुखात नुसतं टाळ वाजवणं, नुसतं वीणा वादन करणं, नुसतं भजन करणं, नुसत्या वाऱ्या करणं, नुसतं कपाळाला उभगंध मध्ये बुक्काचा टेळा लावणं, गळ्यात तुळशीमाळ घालणं म्हणजे भक्ती नव्हे. ही भक्तीची बाह्यांग आहे. अंतरंगाने होणारी भक्ती स्वकर्मणा. स्वे स्वे कर्मण्याविरता संसिद्धीम लभते नरः. जे जयाचे वीत ते ईश्वराचे मनोगत. ज्ञानोबारायांचं भक्ती सांगण्यातला कल हा आहे. भक्तीचं एक त्यांनी प्रधान अंग सांगितलंय. भक्त झाला म्हणून त्यांनी वाट्याला आलेली कर्तव्य कर्म सोडू नयेत, हा ज्ञानोबारायांचा आग्रह आहे. विशेषे आचरावे लागे संती. असो आपला विषय इथून निघाला की आपण प्रपंचातच राहायचं. आलेली कर्तव्य कर्म टाकायची नाहीये. पण एक सांगतो तुम्हाला, कर्तव्य आणि मोह याच्यात जे एक अत्यंत पुसट अशी जी सीमारेषा आहे ना, ती आम्ही ओलांडून कर्तव्यातनं मोहात कधी गेलो हे आपल्याच लक्षात येत नाही. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर काही वेळा आम्ही मोहाला कर्तव्याचं आणि साखरेचं आवरण देतो. अहो पूर्वी साखर फुटाण्याची काका मिळायचे ना आमच्या लहानपणी, त्यात फुटाणा असायचा. मला नाही वाटत आता कोणत्याही दुकानात कोणत्याही शहरात साखर फुटाणे मिळतील, पण त्यात तुम्हाला फुटणा नावाला मिळणार नाही. फुटाणात काय साखरेचे काजू मिळायचे. हा जसा साखर फुटाणा तसे साखरेचे काजू मिळायचे. आज अखंड काजू असायचा, पाकळी नव्हे अखंड काजू वर आणि साखर. तसं आम्ही आमच्या मोहाला कर्तव्याचं आणि शर्करा अवगुण छंद देतो नाही, तो मोह असतो. म्हणून प्रामाणिकपणे ज्यांनी त्यांनी आपल्या अंतःकरणात विचार करायचा आहे की हा मोह आहे का हे कर्तव्य आहे. कर्तव्याला कधीही चुकायचं नाहीये आणि मोहात कधीही अडकायचं नाहीये. उदाहरण सांगतो. हा ना यावंसं वाटतं पारायणाला, पण काय आहे ते 8 ते 11 पारायण आहे. आणि सकाळी शाळेत जो लहान मुलगा जातो ना, तो नेमका 10:30ला घरी येतो. सकाळी उगाच काहीतरी दूध बिस्किट काहीतरी खाऊन गेलेला असतो. लहान बाळ आहे, भूक लागते त्याला, आणि मी पारायणातून कसं चालेल, येऊ नका. त्या 10:30ला आलेल्या मुलाला त्याच्या भुकेचं निवारण करण्याची योजना हे मातेचं कर्तव्य आहे. पण तो मुलगा आपल्या हाताने डब्यातला लाडू करंजी चकली घेण्याच्या वयाचा झाला ना, नाही आता बाळू येईल ना, येईल डब्यातलं काढे खाईल. कर्तव्य आणि मोह यातला फरक. कर्तव्याला कधीही पाठ दाखवू नका आणि मोहाच्या पाठ्यात कधी सापडू नका. हे वहीला निघणं आहे. तरी झळझळून वहीला निघ. म्हणजे मगाच्या दृष्टांतातनं एक सिद्धांत मांडून पुढे जाऊ. आपण प्रपंचात असावं पण आपल्यात प्रपंच नसावा. जसं नाव पाण्यात असावी, मोठी पाणीदार असावा, तसं आपण प्रपंचातच असावं पण आपल्यात मात्र. आणि म्हणजे आपल्या आत प्रपंच आहे का आपल्या आत परमार्थ आहे हे कळतं. मामा एका कॉलेजचे प्राचार्य होते. एक मोठा मार्मिक दाखला द्यायचे. सायन्स कॉलेज आहे, त्यांची प्रयोगशाळा लॅब आहे. त्या आणखीन शाखेमध्ये एक प्रयोग आहेत, काही वायू आहेत, अभ्यासाचा विषय.
त्या वायूचे गुणधर्म आहेत, तो वायू कसा तयार होतो, त्याचे परिणाम काय, त्याचा उपयोग काय वगैरे वगैरे. वायूला रंग आहे का, वायूला रूप आहे का, वायूला आकार आहे का, नाही. पण वायू तसंच परब्रह्माला रंग नाही, रूप नाही, काही नाही, पण आहे. ज्या अर्थी वायू आहे त्या अर्थी वायू सारखं महाभूत ज्याच्या आणि रजोगुणातनं निर्माण झालंय, ही जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा नियंता पुरुष आहे, भगवंत आहे. मग काच पात्रामध्ये, प्रयोगशाळेत कोणत्या काच पात्रामध्ये कोणता वायू आहे हे ओळखण्याचा प्रयोग आहे. ज्याच्यात आणि कर्बद्वीप प्राणीला असेल त्यात जर उदबत्ती घातली पेटलेली ती विजती. ज्यात प्राणवायू आहे त्यात घातली तर ती पेटती, जाळ होतो उदबत्तीचा. मावण्याची कृपया ज्याच्यामध्ये हायड्रोजन आहे त्यात उदबत्ती घालण्याची दुर्बुद्धी विद्यार्थ्याला होऊ नये. जर झाली की लॅब उडायचा आणि प्रश्न ना. काच पात्रातला वायू जसा या प्रमाणातनं कळतो तसं चित्तात काय आहे ते आपल्या इंद्रियांच्या क्रियेवरनं, आपल्या वक्तव्यातनं कळतं. बापू दृष्टांत देऊ का? तुम्हाला लगेच कळेल. अनेक पदार्थाच्या कोशिंबिरी करतात. बऱ्याच लोकांना मुळ्याची कोशिंबीर आवडत नाही. पण मला असा विश्वास आहे तुम्ही जर अण्णांनी केलेली मुळ्याची कोशिंबीर खाल्लीत ना, तुमची मुळ्याच्या विषयी नावड तात्काळ संपुष्टात येईल. मुळा, मला वाटतं हा शब्द कळेल ना तुम्हाला. मुळा कोचणं, कोण कोचतंय आता? खिचणी. मुळा कोचायचा, काकडी कोचायची, खिसायची नाही, असा मुळा कोचायचा. जेवढा कोचलेला मुळा तेवढा ओल्या नारळाचा. चलो उगत चवीला साखर, चवीपुरतं मीठ, फोडणी बिडणीची काही जरूर नाही, आणि साई सकट दही. खरं का? आणि अशी मुळ्याची कोशिंबीर खाल्ली ना, तोंडाने सांगावं लागत नाही की मी आज मुळ्याची कोशिंबीर खाल्ली नाही का. आता ती ढेकर का तो ढेकर पुन्हा वादाचा विषय आहे. आपल्याला वादा हा नावलंब्या नारदांनी आपल्याला आणि सूचना देऊन ठेवल्या की साधकांनी, भक्तांनी वादात पडू नये. आपण वाद सोडून देऊ. पण पोच पावती येते ना, आणि त्यातनं सांगितलं जातं यांनी मुळा ज्यांनी खाल्लाय त्याच्या ढेकरातनं जसं कळून येतं की मुळा खाल्लाय, तसं ज्याच्या अंतःकरणात भक्ती प्रेम आहे ते त्याच्या इंद्रियांच्या व्यवहारावरनं प्रगट झाल्याशिवाय अंतरिते धावे स्वभावे बाहेरी धरीचाही पर्यावरे ना. कमळ कळी का झाले पणे हृदयीच्या मकरंदाते राखो नेणे दे राया रंका पालणे आमोदाचे. तसं आहे. एकदा का अंतःकरणात निर्माण झाली म्हणून अंतःकरणात भक्ती हवी आहे. देह संसारातच असावा, देह प्रपंचाला व्हावा, पण चित्त मात्र चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण हेची एक मागणे मागतो मी दातारा. संतांची प्रार्थना काय आहे? माझे चित्त तुझे पायी राहे ऐसे करी काही धरोन्या बाई भवा तारी दातारा.
आम्ही वारकरी मंडळी सकाळचं पहाटेचं काकड्याचं भजन जे करतो ना, त्यात संतांच्या या उपाय आहेत. चित्त त्याला व्हायचे. भगवत स्वरूपता जी आहे, ब्रह्माकारता जी आहे ना, ती या हाडामासाच्या देहाला प्राप्त व्हायची आहे का चित्ताला प्राप्त व्हायची आहे? ज्ञानोबा काय म्हणतात? चित्ते मीची झाले, म्याची प्राणी झाले, मच्चित्ता हा मजगत अहो गीता सगळी सुंदर, सगळी सुंदर. खूप आयुष्य माझं प्रवासात जातं, खूप प्रवासात जातं. म्हणजे कुठेतरी तास दीड तास प्रवचन, 10-12 तास प्रवास. काय करायचं? एक रामकृष्णाला तरी म्हणायचं, एखादा उत्तम ग्रंथ तरी आणि बघायचा. मनाचे श्लोकाचं एक पुस्तक पूर्वी माझ्या खिशात असायचं. काही चिंतन करत होतो आणि जो श्लोक 205 बरा वाटेल ना, त्याच्यावर टिक मार्क आहे. काही काळाने काका लक्षात आलं की आता टिक मार्क करायला श्लोकच शिल्लक राहिला नाही. मामा सांगायचे आम्हाला, अरे ओम नमो जी आद्यापासनं अधोरेखित करण्यासाठी जर हातात आणि लाल पेन्सिल धरली, शके 1272 इथपर्यंत ती खाली ठेवताच येणार नाही, अधोरेखितच केलं पाहिजे. त्यात जे काही नाही, सगळं उत्तम आहे, सगळं उत्तम. तसं गीता उत्तमच आहे, पण त्यातल्या त्यात तुका म्हणे, त्यातल्या त्यात काही श्लोक असे आहेत ना, त्याचं वर्णन करायला शब्दच नाही. त्यातला 10व्या अध्यायातला हाय मच्चित्ता हा, म्हणजे जसा खूप 2-4 दिवसाचा भुकेलेला माणूस असावा, अन्नाची त्याची गाठ पडलेली नसावी, त्याच्या पुढं षड्रसाने युक्त, स्वादिष्ट, पवित्र, स्वच्छ, उत्तम, पौष्टिक, क्षुधा शांती करणारं असं जर ताट पुढं आलं ना, त्याला प्रश्न पडतो, यातला पहिला कशाला हात घालावा, पहिला कशाला न्याय द्यावा. तसं गीता वाचताना, ज्ञानेश्वरी वाचताना, अरे यातलं काय उत्तम आहे, यातलं काय उत्तम आहे, नाही सर्व काय आहे उत्तमोत्तमच आहे, पण त्यातल्या त्यात मच्चित्ता हा. व्याकरण दृष्टीने विचार केला, एक वचन नाहीये, द्विवचन नाहीये, अनेक वचन नाहीये, बहुवचनार्थी क्रियापद आहे. मच्चित्ता हा माऊलीची ओळी आहे, चित्ते मीची, एक नाही, दोघही नाही, दोघापेक्षा कितीतरी ईश्वरनिष्ठांची माऊलीने पसायला जाणार संख्या की कोटी ईश्वरनिष्ठ नाही, मांदी ही बस. मच्चित्ता मजचा प्राण हा, असे आपला विषय इथून निघाला की प्रपंचातच असायचंय, पण प्रपंचात राहून वेगळं राहता आलं पाहिजे. वहिला नीव वहिला तरी झडझडोनी वहिला. बरं, चित्तातनं प्रपंच काढून टाकला, चित्त रिकाम राहू शकत नाही. आणि माणसाने खरंच रिकाम राहूच नाही, रिकाम टेकडं तर राहूच नाही. पण कोणाला मात्र सांगता येतं, काम नाही, काम नाही, निवृत्तीने सांगितलंय. झालो पाही, आपण रिकाम टेकडे असतो आणि तुकोबारायसारखे महात्मे रिकामे झाले, रिकामे झाले. काय रिकामपण आहे, कसं आहे, काय स्वरूप आहे, तुर्तास फक्त निर्देश करून जातो, आपल्याला ओवीचं चिंतन करायचं. मी असं बोलून गेलो होतो की चित्त हे रिकाम राहू शकत नाही. कशाना कशाचं ते चिंतन करत, कशाना कशाचा त्याला ध्यास असतो, कशाना कशाच्या विचारात असतं, काही ना काहीतरी असतात. इंग्रजीच्या अर्थाची म्हण आहे एम्प्टी माइंड.
उपयोगाचं नाही. त्या मनात काय काय येईल काही सांगता येईल. मग त्याला व्यवधान पाहिजे, त्याला काहीतरी विषय पाहिजे, त्याला काहीतरी खाद्य पाहिजे. शास्त्रीय भाषेत सांगायचं अध्यात्माचं त्याला आलंबन पाहिजे. आलंबनाशिवाय ते मन राहत नाही. आता आणि पुढं एका भगवत तत्वाशिवाय त्या चित्तानी, मनाने, बुद्धीने, अहंकाराने हे चित्त चतुष्टय जे आहे ना, तुमचं पाळं असतं ना, लिंबाच्या फोडी, मीठ, चटणी, कोशिंबीर, तसं हे मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे जे पाळं आहे ना, या सगळ्याला आलंबन लागतं. आणि किती काही जरी आलंबन भगवत तत्वाशिवाय अन्य दिलं, किती चिंतन केलं तरी त्या मनाला चिंतनीय विषयाची आकारता प्राप्त होत नाही, प्राप्त होत नाही. पण भगवत तत्व एक असं एकमेवाद्वितीय तत्व आहे की ज्याचं चिंतन केलं असताना ते चित्त चित्त न राहता चित्तम चिद्विजानियात, चित्ताचं चिद्रूप होतं. चित्ते मी ही झाले, चिंतने चिंतने तद्रूपता. तर परशुराम भाऊ महाविद्यालयात होतो. मामांची शेवटची असं वर्ष दीड वर्ष होतं त्यांच्या निवृत्ती काळाला. आणि त्यावेळी सुद्धा महाविद्यालयाची स्नेहसंमेलनं व्हायची. पण तो काळ असा होता, नाटक व्हायची. विद्यार्थी महाविद्यालयाचे नाटक सादर करायचे, भरतनाट्याचे आणि संगीत नाट्य महर्षी बाबूराव विजापुरे म्हणून त्यांचं डायरेक्शन असायचं. पोरं खूप श्रम करायची. पण तो काळ विद्यार्थिनी ह्या स्त्री भूमिका करत नव्हत्या. बालगंधर्वांचा पडता काळ होता, पण तरी नाटकातल्या स्त्री भूमिका पुरुष वर्ग करत होता. असा तो काळ होता, त्याची छाया होती. आणि मुलांनी नाटक बसवलं. मामा प्राचार्य होते. मुलांचा आणि नेता या नात्याने मी मामांना विनंती केली. मामा कॉलेजमध्ये प्राचार्य होते, पण बाहेर आम्हाला मामा होते. मामा, विद्यार्थ्यांचा आग्रह आहे, तुम्ही प्राचार्य आहात आणि रंगीत तालीम पाहायला तुम्ही यावं असा विद्यार्थ्यांचा हट्ट आहे. आला नाहीत ना, विद्यार्थ्यांनी इतके कसून प्रयत्न केलेत ना, त्यांचा हिरमोड घे. मग म्हणली, तू म्हणतोयस ना प्राचार्य आहे, माझं एक काम आहे ते मी येईल. मामा आले. खरोखरच्या बाबूराव विजापुऱ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांच्याकडनं कसून कामं करून घेतली. रंगीत तालमीला मामा आले. पहिला अंक झाला आणि मामा माझ्यावर खूप चिडले. ते म्हणले, अरे तुझ्यावर विश्वास होता, तू मला फसवलं काय? ते म्हणले, माझ्या न कळत तुम्ही सिनियर बीएच्या वर्गातली विद्यार्थिनी नाटकात घेतली. म्हणलं, मामा तसं नाहीये. मग त्या ग्रीन रूम मधनं वसंत बापट नावाचा विद्यार्थी होता सिनियर बीएतला. आता तो आणि ड्रेपरी बदलायला गेला होता एक पहिला अंक झाल्यावर. त्याला बोलवला, म्हणलं, वसंता ये बाहेर. तसा तो अर्धवट ड्रेपरी, अर्धवट तो रंगलेला आला बाहेर. म्हणलं, मामा हा सिनियर बीएतला विद्यार्थी. मामा काय म्हणावे काका? ते म्हणले, अरे बापट, तू इतक्या त्या भूमिकेला न्याय दिलास की मी भ्रमात पडलो की मला फसवून या पोरांनी आणि विद्यार्थिनीला नाटकात सहभागी करून घेतलं. इथं मामाने पॉज घेतला. ते म्हणले, अरे किती स्त्रीचं चिंतन केलं असशील. अरे इतकं जर त्या पांडुरंगाचं चिंतन केलंस ना, पांडुरंग स्वरूप होशील. साधूची दृष्टी काय? चिंतने चिंतने सद्रूपता. ये भक्तीचे वाटेला
ही भक्तीची वाट जी आहे ना, त्या भक्तीचा विचार ज्या गीतेत जागोजाग केलाय, ज्ञानोबारायांनी केलाय. काय भक्ती आहे ही? भक्तीचं स्वरूप काय आहे, कशाला भक्ती म्हणतात, ह्याचाच आपल्याला विचार. आणि त्याचं फळ ज्या पाविसी अव्यंग निजधाम माझे. पण तुर्तास भक्तीची वाट जी धरायची, ती भक्ती म्हणजे काय? तर नारदासारख्याने भक्तीचं व्याख्यान केले. सहा तू अस्मिन परम प्रेम रूपा, परम प्रेम स्वरूपता भक्ती. गर्गाचार्यांनी भक्तीची अशीच व्याख्या केली, शांडिल्यांनी ही आणि अशीच व्याख्या केली आहे. म्हणजे तिन्ही या भक्तिशास्त्राचा विचार करणाऱ्या किंवा आणि थोर अनुभवी असे महाभाव संपन्न बंगालमध्ये होऊन गेलेले चैतन्य महाप्रभू, त्यांचे अंतरंग शिष्य, सरकार दरबारी मोठे आणि प्रधान अधिकारी असे श्रीरूप गोस्वामी आणि जीवरूप गोस्वामी, त्यांचे दोन भक्तिशास्त्रात आणि स्पष्टीकरण करणारे अत्युत्कृष्ट ग्रंथ आहेत. उज्ज्वल नीलमणी आणि वैष्णव संतोषणी म्हणून. फार सुंदर आहे. जाऊया, आपली भाषा नाही ती. मधुसूदन सरस्वती पहाना, द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकता अंगता. भगवंताच्या गुणांनी, भगवंताच्या लीलांनी, भगवंताच्या चरित्रांनी ज्याचं मन द्रवीभूत झालंय, ज्याला पाझर फुटलाय भक्तिप्रेमाचा, आणि असा तो पाझर जो आहे त्याची पाटाकार वृत्ती तयार झाली की, आणि पाटाकार वृत्ती धावते कुठं म्हणजे आज उसाला, उद्या मिरचीला, परवा कॅश क्रॉप आणि काय असेल त्याला नाही. ती पाटाकार वृत्ती एका भगवंताकडेच धावते आहे. भक्ती, आचार्यांनी भक्तीची व्याख्या केली. मोक्ष कारण सामग्र्याम भक्तिरेव गरीयसी, भक्ती एव गरीयसी, भक्ती एव गरीयसी. श्रेष्ठ भक्ती आहे, भक्ती श्रेष्ठ आहे, भक्ती श्रेष्ठ आहे. पण भक्ती म्हणजे काय? स्वस्वरूपानुसंधानम भक्ती इत्यभिधीयते. तुम्हाला आचार्यांची व्याख्या वेगळी. नारद म्हणले सहा तू अस्मिन परम प्रेम रूपा, वेगळी नाही. अस्मिन पद वापरले त्यांनी. सहा तू अस्मिन, तस्मिन परम प्रेम रूपाने अस्मिन. आणि अस्मिन पदवाच्य काय? संस्कृत जर थोडंफार शिकला असाल, अस्मद आणि युष्मत प्रत्यय आहेत, दिग्दर्शन करणारे. अस्मिन पदवाच्य सहा तू अस्मिन परम प्रेम रूपा. एक मात्र आणि न लाजता उत्तर द्या. आपलं सर्वात प्रेम कशावर आहे? स्वतःवर आहे ना. स्वतःवर जितकं प्रेम आहे तितकं अन्यावर आहे का? अन्यावर जे प्रेम आहे त्याला काही ना काहीतरी कारण आहे, हेतू आहे, प्राप्तव्य आहे, काहीतरी आहे. मला त्याची चिरफाड करायचं काही कारण नाही. आपलं आपल्यावर जे प्रेम आहे ते काय आहे? आपण आपल्याला प्रिय कुठं साठे कोचिंग क्लासेस होते का? अरे आपलं आपल्यावर प्रेम असावं. दिग्दर्शन, कोचिंग, मार्गदर्शन, अभ्यासक्रम काय आहे? आम्ही आपलं आपल्यावर प्रेम म्हणजे देहावर प्रेम समजतोय. पण अस्मिन पदवाच्य जे आहे ना, तो देह नाहीये, तो आहे हृदयस्थ आत्माराम, ईश्वर सर्वभूतानां. आणि आत्माराम तरी का प्रिय? तुमची पहा, आत्मनस्तु कामायं सर्वं प्रियं भवति, नवारे प्रत्युत कामाय पतिप्रिय भवति,
पुत्रप्रिय भवती, जाया प्रिया भवती, पुत्रमित्र आत्मनस्तु कायम, का आत्मनस्तु कामायम, आत्माराम सुखरूप आहे. ज्ञानोबांजीला वर्णन केले ना, जे उन्मनीयेचे लावण्य, सूर्याचे तारुण्य, अनादि अगण्य परमतत्व, जे आनंदाचे अनुकार जे आहेत ना, हे काय आहे? आत्मस्वरूप आहे. माणसाला आनंद प्रिय आहे का दुःख प्रिय आहे? तुमच्या आमच्या सर्वांच्याच आत्माराम जो आहे तो आनंद घन आहे, तो सच्चिदानंद घन आहे. भागवताचं पहिलंच मंगलाचरण आहे ना, सच्चिदानंदाय रूपाय विश्वोत्पत्त्यादी. सच्चिदानंद घन पंढरीये. काय लोक विचारतील काका, सांगता येत नाही, पण मी हाडाचा वारकरी आहे. आणि माणूस घडतो काका, ओला मातीचा गोळा असतो ना, तेव्हा कुंभार त्याला आकार देत असतो, मग भाजून पक्क करतो. तसे ज्या वयात संस्कार व्हायला पाहिजेत ना, त्या वयात मामांसारख्या काया वाचा मने जीवे सर्वस्वे उदार बाप रखमादेरू विठ्ठलाचा वारी कर, अशांचे संस्कार झाले ना, त्यामुळे त्याला एक निश्चित आकारता प्राप्त झाला. तो कोण अन्न काय त्या पंढरपुरात असतं, काय पांडुरंग पांडुरंग, अनेक तीर्थ काही कमी आहेत का? मला ठाऊक आहे. काशी, कांची, मथुरा, माया, गोमती, ऐशी तीर्थे इत्यादी के बहुते आती. ज्ञानोबांचे काय म्हणतात? परिसरी न पवती पंढरी बाप तीर्थ पंढरी भूवैकुंठ महिवै. उभी पंडलिका असेल भूवैकुंठ पंढरी. अधिकाक्षराने का भूवैकुंठ म्हणे तुका. अजून आम्हाला त्या पांडुरंगाकडे पाहिल्यानंतर आता याच्यात काही चार्म नाही असं अजून तरी वाटत नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आपला विषय इथून निघाला. आत्मस्वरूप का प्रिय? प्रियता देहाविषयी नाहीये. पहा ना, सांगतो ना आपण, नाही आता बरं होत नाही ना, मग सरकारने इच्छा मरणाचा कायदा. आत्महत्या करतो का? जगणं त्याला नकोसं वाटतं. योग्य अयोग्य मला चर्चा करे का करतो? ज्या देहावर ममत्व आहे, हात तोडा म्हणतो, पाय तोडा म्हणतो, पण मला असू द्या. कोण हा मला असू द्या? असू द्या ज्याला म्हणतो ते काय स्वरूप आहे? ते सच्चिदानंद घन आहे. आणि असा सच्चिदानंद परमात्मा त्या स्वरूपाच्या ठिकाणी जे प्रेम आहे, तेच प्रेम की जे परब्रह्म आत्मस्वरूपापेक्षा वेगळं नाही, त्या परब्रह्म परमात्मा सगुण झाला त्या भगवंताच्या ठिकाणी जे प्रेम आहे, सहा तू अस्मिन परम प्रेम रूपा, ही भक्तीची नारदांनी केलेली व्याख्या आहे, मधुसूदन सरस्वतींनी केलेली व्याख्या आहे, सूत्रकारांनी केलेली व्याख्या आहे. आणि असं का एकदा प्रेम अंतःकरणात निर्माण झालं, मग आमचे मामांचे थोरले गुरुबंधू बंकट स्वामी महाराज ते दाखला द्यायचे नेहमी कीर्तनातनं. समुद्राला का भरती आली, म्हणजे ज्या खाड्या आहेत ना, ते समुद्राचं भरतीचं पाणी त्या खाड्यातनं आतपर्यंत येतं, गलबतं आतपर्यंत येतात भरतीच्या पाण्याच्या साह्याने. तसं हृदयरूपी सागरामध्ये भक्ती प्रेमा उचंबळून आला ना, त्याची भरती आली ना, मग पंच ज्ञानेंद्रिय रूप खाड्या ज्या आहेत ना, त्या सगळ्या खाड्या भरतात. कशाने? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनादी ज्या भक्ती आहेत ना, या भक्तीच्या छटा आहेत. हे भक्तीचे प्रकार आहेत. या भक्ती ह्या सदरात मोडणाऱ्या क्रिया आहेत. पण ह्या सगळ्या क्रिया भक्ती ह्या सदराखाली केव्हा जमा होऊ शकतात? अंतःकरणामध्ये. आणि त्या
भगवंताविषयी निर्निमित्त कुर्वंती अहेतुका भक्ती, अशी अहेतुक भक्ती, ते परम प्रेम, ती आवड किती, तुची एकला आवडसी, तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून, तुझ्याशिवाय अन्य काही आवड, अशी आवड, असं परम प्रेम हे भक्तीचं स्वरूप आहे. या भक्तीच्या वाटा आहे, त्या भक्तीच्या वाटा, त्याच्या कक्षा, भक्तीचं स्वरूप, भक्तीचे प्रकार आपण उद्या आणि त्या विषयाकडे वळू. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव श्री सद्गुरु ज्ञानेश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडरीक वरदा श्री ज्ञानदेव सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज.